चला, जावाच्या या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण चालू केलेला आहे युनिट नंबर 1. युनिट नंबर 1 मध्ये आपण पाहणार आहे बेसिक कॉन्सेप्ट काय आहे जावा बद्दल. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जावा हा कसा बनलेला आहे. जावा प्रोग्रामिंग लँग्वेज ही जी लँग्वेज आहे, जावा प्रोग्रामिंग लँग्वेज हे 4th सेम MSBT COIT के स्कीमचा हा सब्जेक्ट आहे. जावा ज्याला आपण JPR म्हणतो, जावा प्रोग्रामिंग लँग्वेज. याचा युनिट नंबर 1 आपण चालू करत आहे, ज्याचं नाव आहे बेसिक सिंटॅक्टिकल कन्स्ट्रक्ट्स इन जावा. बेसिकचा अर्थ होते तुम्हाला माहिती आहे, बेसिकचा अर्थ होते मूळ. सिंटॅक्टिकल म्हणजे काय की कोणते कोणते सिंटॅक्स तुम्हाला माहित आहे. जसं फॉर एक्झाम्पल फॉर लूप, इफ एल्स झालं, स्विच झालं, व्हाईल झालं, डू व्हाईल झालं. याचे बेसिक सिंटॅक्स याच्यामध्ये तुम्हाला विचारले जातील. याच्यावरती आधारित प्रोग्राम, सिंपल प्रोग्राम आणि सिंपल थेरी, जसं व्हॉट इज व्हाईल लूप, व्हॉट इज फॉर लूप, व्हॉट इज ज्याला आपण म्हणतो रिव्हर्स, व्हॉट इज रिकर्शन, असे सिंपल क्वेश्चन. व्हॉट इज क्लास, व्हॉट इज ऑब्जेक्ट, जे आपलं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये झालेलं आहे ते सगळं. म्हणजे असं समजा की सर्व ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आपण ज्या प्रिव्हियस सेशन मध्ये पाहिलं होतं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, त्याचे मॅक्सिमम कॉन्सेप्ट तुम्ही याच्यामध्ये पाहणार. फक्त थोडं फार भाषा बदलते. जसं सी लँग्वेज मध्ये आपण पाहिलं तर सी लँग्वेज मध्ये जर समजा इनपुट आउटपुट साठी पाहिलं तर आपण सी लँग्वेज मध्ये स्कॅनअप आणि प्रिंट वापरतो. ते C++ मध्ये आलं आपण तर C++ मध्ये आपण सी आउट आणि सी इन वापरतो. तेच जर समजा आपण जावा मध्ये आलो तर बफर रीडर, सिस्टीम डॉट इन आणि सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलन या गोष्टीचा आपण सर्व यूज करतो. बस थोडीशी भाषा बदलते, कॉन्सेप्ट तेच असतात. तर पहिले 3 युनिट तुमचे सोपेच आहे. पहिले 3 युनिट कोणते कोणते? बेसिक सिंटॅक्टिकल कन्स्ट्रक्ट्स, ठीक आहे, इन जावा पहिला, तो जो 12 मार्काचा आहे. इनहेरिटन्स, इंटरफेस अँड पॅकेजेस हा 12 मार्काचा आहे. एक्सेप्शन हँडलिंग अँड मल्टीथ्रेडिंग 12 मार्काचा आहे. म्हणजे हा तुमचा कोअर जावा झाला. हे पहिले सांगितलेलं आहे. हा कोणता जावा आहे? कोअर जावा. कोअर जावा, ठीक आहे. हा जो सब्जेक्ट हा कोअर जावा. मग इथून खास इंटरेस्टिंग सब्जेक्ट चालू होते ज्यामध्ये प्युअर प्रॅक्टिकल्स, मोठे प्रोग्राम्स आहे. तो कोणता आहे? इव्हेंट हँडलिंग युजिंग ॲब्स्ट्रॅक्ट विंडो टूल किट AWT अँड स्विंग कॉम्पोनंट्स. तो हा जो आहे याला आपण म्हणतो ऍडव्हान्स जावा. आहे तुमचा काय? ऍडव्हान्स जावा, ठीक आहे. तर हा जो ऍडव्हान्स जावा आहे हा हे 3 युनिट झाल्यानंतर तर मग तुमचे युनिट टेस्ट 1 साठी हे राहणार आणि युनिट टेस्ट 2 साठी हे 3 युनिट राहणार. हे लक्षात ठेवा. युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2. एक्झाम कशी आहे हे तुम्हाला माहित आहे. एक्झाम तुमची ऑफलाईनच राहणार आहे. ऑफलाईन म्हणजे क्वेश्चन आणि आन्सर, क्वेश्चन आणि आन्सर या फॉर्मॅटमध्ये तुमची एक्झाम राहणार आहे, क्वेश्चन अँड आन्सर फॉर्मॅटमध्ये. चला, तर पहिला युनिट आपण चालू करून राहिलो, बेसिक सिंटॅक्टिकल कन्स्ट्रक्ट इन जावा. तर सर्वात पहिले याच्यासाठी कंपायलर्स मी तुम्हाला सांगितलेले होते. कंपायलर्स, डिफरंट टाइप्स ऑफ कंपायलर आपण यूज करतो. जसं की एक अँड्रॉइड कंपायलर आहे ज्याचं नाव आहे JVDroid. एक तुम्हाला दुसरं एक कंपायलर सांगितलं होतं ज्या कंपायलरचं नाव आहे AIDE, जो मोबाईल साठी यूज केला जाते. तिसरा कंपायलर ऑनलाईन कंपायलर आहे, ऑनलाईन कंपायलर मध्ये यूज करू शकता. चौथा कंपायलर नेटबीन्स, त्याच्यानंतर इक्लिप्स, असे खूप सारे याच्यासाठी कंपायलर आहे. आणि त्याच्यानंतर पाचवा जो कंपायलर आहे CMD म्हणजे कमांड प्रोम्प्ट कंपायलर. कोणता? कमांड प्रोम्प्ट कंपायलर. तर सगळ्यात पहिले बेसिक एक सिंपल प्रोग्राम कसा लिहायचा ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. बेसिक सिंपल प्रोग्राम याच्यामध्ये कसं लिहायचं आहे ते आपण आज या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तर जावा JVDroid नावाचं, जसं C कोडिंग आहे, C++ कोडिंग असं ऍप्लिकेशन आहे, तसं जावाचे प्रोग्राम, सिंपल प्रोग्राम रन करण्यासाठी आपल्याकडे जे ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनचं नाव आहे JVDroid. काय नाव आहे? JVDroid. तर JVDroid मध्ये आपण प्रोग्रामिंग करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण सिंपली प्रोग्राम, छोटे प्रोग्राम लिहू शकतो JVDroid मध्ये. याच्यामध्ये छोटासा प्रोग्राम ऑलरेडी लिहिलेला आहे. काय लिहिलेला आहे? पब्लिक स्टॅटिक वॉइड पब्लिक क्लास मेन. आता हा जो क्लास आहे जावा मध्ये, प्रत्येक क्लास आपण जेव्हा लिहितो तेव्हा क्लासच्या आतमध्ये मेन फंक्शन आपण लिहितो. कोणतं फंक्शन लिहितो? मेन फंक्शन जावामध्ये. हे लक्षात ठेवा. जावामध्ये जे लिहू आपण हे मेन फंक्शन लिहिणार. तर लक्ष द्या,
सगळ्यात पहिला जो असते तो क्लास कोणताही लिहू शकता तुम्ही. एक सिंपल क्लास आपल्याला लिहायला लागते जावामध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवा, जावामध्ये जेव्हाही आपण क्लास लिहू, हा जो क्लास लिहिला आपण पब्लिक लिहिला, पब्लिकचा अर्थ काय होते, इथं पब्लिक लिहिला, पब्लिकचा अर्थ असा होते की दिस क्लास इज ऍक्सेसिबल टू ऑल क्लासेस. जेवढे क्लासेस असतील सगळ्या क्लासेससाठी हा क्लास ऍक्सेसिबल आहे. तुम्ही पब्लिक लाईन लिहिलं तरी चालते, ठीक आहे. त्याच्यानंतर क्लास, व्हॉट इज क्लास? क्लास इज द कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट. क्लासमध्ये जेवढे काही सिमिलर टाइपचे ऑब्जेक्ट असतील सगळे आपण त्या क्लासमध्ये राखतो. हे सगळं झालेलं आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे C++ मध्ये. तर पब्लिक आपण का लिहितो? व्हाय पब्लिक वी राईट? बिकॉज वी कॅन टेक धिस क्लास विथ एनी क्लास. म्हणजे काय की हा क्लास आपण कोणत्याही क्लास सोबत पब्लिकली ट्रान्सफर करू शकतो, म्हणजे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. मेन हे त्या क्लासचं नाव ठेवलं. आता जरूर नाही तुम्ही कोणताही क्लास घेसाल त्या क्लासचं नाव जे आहे ते सारखं असलं पाहिजे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट पहा, जावामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जावा आणि C++ मध्ये आणि C लँग्वेज मध्ये काय फरक आहे, डिफरन्स आहे. पहिला फरक लक्षात ठेवा, एक्सटेन्शन सर्वात महत्वाचा आहे. काय? एक्सटेन्शन. तर एक्सटेन्शन जे असते, एक्सटेन्शन सर्वात महत्वाचं. जर C प्रोग्राम असेल तर आपण एक्सटेन्शन काय लिहितो? .c. C प्रोग्राम असेल तर .c. एक्सटेन्शन जेव्हा सेव्ह करतो तो, जसं समजा आता माझा पहिला प्रोग्राम आहे, ठीक आहे, तर पहिला प्रोग्राम आहे तर p1.c असं लिहिलं आपण, p1.c. कोणासाठी? C लँग्वेज साठी. जर हाच प्रोग्राम C++ मध्ये असेल तर मी लिहितो p1.c++. काय लिहितो? p1.c++. हाच प्रोग्राम जर C++ मध्ये असेल तर त्याला C++ न लिहिता आपण काय लिहितो? CPP. C++ न लिहिता काय लिहितो आपण? CPP. त्याच्यानंतर पुढचा, याचा जर समजा हा जावा मध्ये असेल तर काय लिहितो आपण? p1.java. हे सर्वात महत्वाचा डिफरन्स आहे हा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन C++ अँड जावा? तर सगळ्यात पहिला डिफरन्स आहे की C लँग्वेज मध्ये आपण .c नावानं एक्सटेन्शन लिहितो, C++ मध्ये .cpp लिहितो आणि जावा मध्ये .java लिहितो. पहिला डिफरन्स तुमच्या लक्षात आला असेल की जेव्हा एक्सटेन्शन आपण लिहितो तेव्हा एक्सटेन्शन लिहित असताना ह्या सगळ्या गोष्टी लिहितो, ठीक आहे. दुसरा डिफरन्स पहा, लक्ष द्या, महत्वाचा डिफरन्स आहे की जेव्हा आपण एक्सटेन्शन लिहितो, एक्सटेन्शन हा तुमचा पहिला मुद्दा झाला. इथं एक्सटेन्शन आपण म्हणू शकतो, एक्सटेन्शन पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट काय? मेन क्लासचा म्हणजे मेन फाईलचा. तर इथं आपण काय लिहितो? void main. काय लिहितो? void main. C लँग्वेज मध्ये void main लिहितो, ओके. याच्यामध्ये void mainच लिहिला आतापर्यंत आपण, void main. याच्यात काय लिहिलं आपण? void main लिहिलं, ओके. परंतु जावा मध्ये या void main च्या ठिकाणी आपण काय काय वापरणार आहोत? तर void main च्या ठिकाणी ही लाईन रिप्लेस होते. कोणती रिप्लेस येते? तर पब्लिक, लक्षात द्या इकडे, पब्लिक स्टॅटिक void main. हे लाईन तुमच्या पाठ झाली पाहिजे, ठीक आहे. पब्लिक स्टॅटिक void main. परत एक वेळा रिपीट करतो मी तुमच्यासाठी समजलं पाहिजे म्हणून. याच्यामध्ये जी आपली void main लाईन होती त्या लाईनच्या ठिकाणी आता ही लाईन वापरली. ती लाईन परत लिहितो मी, पब्लिक, सगळं स्मॉल मॅटर, स्मॉल मध्ये, हे पाही लाईन, पब्लिक स्टॅटिक void main, पब्लिक स्टॅटिक void main. आणि स्ट्रिंगचा यस कॅपिटल असला पाहिजे, लक्षात ठेवा. स्ट्रिंग, त्याच्यानंतर कॉमा वगैरे द्यायचं नाही. स्ट्रिंगला स्क्वेअर ब्रॅकेट लावू शकतो आपण, स्ट्रिंग. त्याच्यानंतर कॉमा वगैरे काही द्यायचं नाही, ARGS स्मॉल लेटर मध्ये, आणि त्याच्यानंतर हा ब्रॅकेट क्लोज. आता हे सगळ्यात महत्वाची लाईन आहे. हे रिप्लेस कोणाला केली? लक्ष द्या इकडे, जे आपण void main लिहित होतो ना, आपण आपल्या प्रोग्राम मध्ये काय लिहित होतो? void main. C आणि C++ मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला आता ही थोडीशी मोठी लाईन लिहायला लागते. एक दोन प्रोग्राम लिहायला थोडंसं भारी जाते, पण त्याच्यानंतर हे इझीच जाणार, काही कुठेही कठीण येणार नाही. तुम्ही म्हणसाल सर की आम्ही त्यावेळेस हेडर फाईल लिहिल्या होत्या, कोणत्या? हॅश इन्क्लूड. याच्यासाठी याच्यामध्ये काय लिहित होतो आपण? हॅश इन्क्लूड stdio.h. अजून एक लाईन लिहितो आपण, काय? हॅश इन्क्लूड conio.h. या हेडर फाईल आपण लिहित होतो. तर अशाच हेडर फाईल याच्यामध्ये आपण इम्पोर्ट करतो.
त्या हेडर फाईल कोणत्या, याच्यामध्ये आता आपण असं करणार नाही, याच्यामध्ये आपल्याला इम्पोर्ट करावं लागते. काय करावं लागते, इम्पोर्ट. ठीक आहे, याच्यामध्ये आपण आता हॅश इन्क्लूडच्या ठिकाणी काय करणार, इम्पोर्ट. हे आपण पुढे पाहू, सध्या आपल्याला इम्पोर्ट करायची गरज नाही. तर आता ही लाईन जी आहे व्हॉइड मेनच्या ठिकाणी वापरलात, म्हणजेच इट इज द डुअर ऑफ युअर प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजे हा प्रोग्राम जिथून स्टार्ट होतील तो स्टार्टिंगचा दरवाजा म्हणजे ही लाईन. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण प्रोग्राम लिहू त्या प्रोग्राम मध्ये विदाउट मेन द प्रोग्राम नॉट स्टार्ट. कोणताही प्रोग्राम असेल जावामध्ये, तो प्रोग्राम या मेन शिवाय चालू होणार नाही. प्रोग्रामचं एक्झिक्युशनच चालू होत नाही इथून. आता पहा याचा मीनिंग पहा. सगळ्यात पहिला जो याच्यामध्ये यूज केणार आहे, आता पहा काय काय याच्यात यूज केलेला आहे. सगळ्यात पहिले पब्लिक बद्दल गोष्ट सांगतो मी. पब्लिक इज द ऍक्सेस स्पेसिफायर. पब्लिक काय काय आहे या पब्लिक बद्दल गोष्टी सांगतो. सगळ्यात पहिले याला काय म्हणतो आपण, ऍक्सेस स्पेसिफायर. काय म्हणतो आपण, ऍक्सेस स्पेसिफायर. हा जो आहे याला आपण म्हणतो ऍक्सेस स्पेसिफायर. हे लक्षात ठेवा बरं, जेव्हा वायवा होते तेव्हा ह्याच गोष्टी विचारते, हे काय ते काय, तेव्हा सुचत नाही आपल्याला. ऍक्सेस स्पेसिफायर. दुसरा, पब्लिक हा कीवर्ड आहे. काय, पब्लिक हा काय, कीवर्ड आहे. एक ऍक्सेस स्पेसिफायर आहे आणि हा कीवर्ड आहे. आणि दुसरी एक गोष्ट, याचा अर्थ असा होते ऍक्सेसिबल टू ऑल. ऍक्सेसिबल टू ऑल. ठीक आहे, तीन गोष्टी लक्षात ठेवा. जेव्हाही वायवा होईल तेव्हा वायवाच्या वेळेस हे 100% विचारते पब्लिक काय, हे काय ते काय. तर सगळ्यात पहिला हा कीवर्ड आहे, दुसरा हा ऍक्सेस स्पेसिफायर, तिसरा ऍक्सेसिबल टू ऑल आहे. म्हणून आपण पब्लिक लिहित असतो या प्रोग्रामिंग मध्ये. जावा प्रोग्रामिंग मध्ये सगळ्यात पहिली लाईन जी असते ते पहिली लाईन म्हणजे मेन, म्हणजे क्लासच्या आतमध्ये पहिली लाईन आपण लिहितो पब्लिक. पब्लिकचा अर्थ होते ऍक्सेस स्पेसिफायर, कीवर्ड आणि ऍक्सेसिबल टू ऑल. ऍक्सेसिबल टू ऑल म्हणजे काय की जर समजा दुसऱ्या क्लासने याला ऍक्सेस करतो म्हटलं तर त्याला तो ऍक्सेस करता येते. ऍक्सेस म्हणजे त्याचा वापर करता येणार. दुसरा जो आहे कीवर्ड, दुसऱ्या कीवर्डचा अर्थ काय होते की हा सुद्धा एक कीवर्ड आहे. हा काय एक कीवर्ड आहे. दुसरा हा जो आहे हा कॉमन मेमरी शेअर करते. लक्षात ठेवा, कॉमन मेमरी शेअर. यू कॅन राईट डाऊन ऑल्सो. पहा जेव्हाही आपला क्लास राहील तेव्हा सर्वांना आग्रहाची विनंती आहे की एक रजिस्टर सोबत ठेवा आणि त्या रजिस्टर मध्ये मी जे जे लिहितो ना, इथं जे जे काही समजवतो नोट डाऊन करत चला. नोट्स तर तुम्हाला ऑलरेडी भेटणारच आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट हे समजून सांगतो की आपल्या नोट्स मध्ये आणि बाकीच्या नोट्स मध्ये जमीन आसमानचा फरक पडणार आहे. बाकीचे लोक बम देतात नोट्स भरून लिहून, आपल्या नोट्स ज्या त्या शॉर्ट नोट्स आहेत. म्हणजे ऍज कम्पेअर टू अदर क्लासेस आपला एक्सपिरियन्स जास्त असल्यामुळे आणि पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग वर शिक्षित सध्या चालू आहे. म्हणजे एज्युकेशन जे आपलं आहे त्या एज्युकेशन मध्ये सध्या लाईव्ह मध्ये मी टीचिंग करतो. तुमचा पेपर मी सेट करतो, तुमचा पेपर मी चेक करतो आणि तुम्हाला हे समजून सांगतो की आता पेपर चेकिंग जे आहे ते तुमची ऑनलाईन होत आहे. यावेळेस मी पॉलिटेक्निकचे पेपर चेक केलेले आहे ऑनलाईन. माझ्याकडे त्याचा तुमचा हे आला, मॉडेल आन्सर आला, त्या मॉडेल आन्सरचा ऑनलाईन पेपर चेक केला. म्हणजे आता ऑनलाईन पेपर, तुमचा पेपर स्कॅन होते आणि तो स्कॅन झालेला जो पेपर आहे तो आमच्याकडे येते. आमच्याकडे मॉडेल आन्सर असते, ते मॉडेल आन्सर पाहून आम्ही ऑनलाईन चेकिंग चालू करतो. लक्ष द्या, प्रेझेंट मध्ये काम करा. तुम्हाला काही लोक सांगत असतील की मी कंपनीमध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये इथंच या लागते. पहिले प्रेझेंट पहा, तुम्ही सध्या प्रेझेंट मध्ये कुठा, कोणते सर पेपर काढतात, कोणाच्या नोट्स महत्वाच्या आहे आणि कोणाची टेक्निक टीचिंगची कशी आहे आणि कोणाकडे डिजिटल बोर्ड आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही स्वतः अनुकरण करा, नंतर क्लासचं डिसिजन घ्या. चला दुसऱ्या कीवर्डवर आलो आपण, कारण की ही पहिलीच लाईन आहे. पहिला तुमचा जावाचा प्रोग्राम कसा लिहायचा तो पाहून आलो आपण. ठीक आहे, हाच प्रोग्राम तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डायरेक्ट करू शकता. हाच प्रोग्राम तुमच्या डेस्कटॉपवरती ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करू शकता. हाच प्रोग्राम डेस्कटॉपवर कसा करायचा ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहू. सध्या अँड्रॉइड मध्ये कसा हा प्रोग्राम करणार ते आपण पाहू. इन्स्टॉलेशन प्रोसेस सुद्धा आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर तुमचं प्रॅक्टिकलचं जे आहे, प्रॅक्टिकलचा पण तुमचे जेवढे जावाचे प्रॅक्टिकल सगळे मी घेणार आहोत या लेक्चरमध्ये, या सेशनमध्ये. तर पब्लिक आणि स्टॅटिक झाला. स्टॅटिक हा कीवर्ड आहे
आणि स्टॅटिक कीवर्ड बद्दल खूप काही गोष्टी आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे C++ मध्ये पाहिल्या. हा कॉमन मेमरी शेअर करते. कॉमन मेमरी शेअरचा अर्थ असा होते की जर समजा आपण ऑब्जेक्ट 1 घेतला, ऑब्जेक्ट 2 घेतला आणि ऑब्जेक्ट 3 घेतला आणि या ऑब्जेक्ट 3 साठी एक व्हेरिएबल आहे ए. ऑब्जेक्ट वे न जर समजा ऑब्जेक्ट 1 न जर समजा याची व्हॅल्यू 10 केली तर यालाही 10 भेटते यालाही 10 भेटते. याला आपण स्टॅटिक कीवर्ड म्हणतो. किंवा जेव्हा याच्या समोर असं लिहिलं असेल स्टॅटिक इंट ए असं जर लिहून असलं की समजून घ्या की या सगळ्यांची व्हॅल्यू 10 झाली. मग समजा O2 ची O2 इच्छा याची व्हॅल्यू 20 करणे, तर O2 न 20 केली, ऑब्जेक्ट 2 न 20 केली, तर मग याची व्हॅल्यू 20 झाली, याची 20 व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू 20 झाली. म्हणजे हा कॉमन मेमरी शेअर करते आणि कॉमन मेमरी शेअर टू ऑल. 1000 जरी ऑब्जेक्ट असतील ना तर कॉमन मेमरी शेअर होते. म्हणून हा एक कीवर्ड्स आहे, तो कॉमन मेमरी शेअर करते आणि म्हणून हा दुसऱ्या नंबरवर याच्यात लिहिला जाते, कंपल्सरी आहे. ठीक आहे. सेकंड नंबर वरती जावा प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये हे लिहास लागते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पहा, हे सगळंच्या सगळं स्मॉल लेटर मध्ये लिहायला लागते. कोणत्या लेटर मध्ये? स्मॉल लेटर्स मध्ये. सर्वात महत्वाचं आहे स्मॉल लेटर्स मध्ये. मग तुम्ही म्हणसाल सर कॅपिटल काय? तर कॅपिटल फक्त यस. कॅपिटल कोणता? यस हा कॅपिटल असला पाहिजे. दुसरी एक गोष्ट, तुमचा पहिला पब्लिक क्लिअर झाला. ऍक्सेस स्पेसिफायर आहे, कीवर्ड आहे, ऍक्सेसिबल टू ऑल आहे. स्टॅटिक कीवर्ड्स काय? तर स्टॅटिक कीवर्ड्स आहे, त्याच्यानंतर हा कॉमन मेमरी शेअर करते. झाला. तिसरा void is also keyword. void is also keyword and it is a data type. हा एक डेटा टाइप आहे. but nothing to hold. हा कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू होल्ड करत नाही. म्हणजे हा नल प्रेझेंट करते. नल म्हणजे काहीही घेणं देणं नाही, म्हणजे काही नाही आहे बा, म्हणून याला आपण लिहितो. चौथी गोष्ट, हा काय? रिटर्न टाइप आहे. काय? रिटर्न टाइप आहे. हा काय? रिटर्न टाइप. सर्वात महत्वाचा आहे, हा कीवर्ड आहे, हा डेटा टाइप म्हणू शकतो आपण. हा नथिंग टू होल्ड, काही होल्ड करत नाही. आणि हा रिटर्न टाइप आहे. रिटर्न टाइप म्हणजे कोणती व्हॅल्यू याला रिटर्न करून राहू. जसं फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं इंट ऍड, लक्ष द्या इकडे, इंट ऍड असं म्हटलं तर इथं मी रिटर्न करून राहिलो 5. म्हणजे इथं रिटर्न टाइप काय आला? 5. दुसरा लिहिलं मी फ्लोट सम, तर या फंक्शनला मी फ्लोट व्हॅल्यू रिटर्न करून राहिलो. तुम्ही इथं काय लिहिणार? रिटर्न 5.6. ठीक आहे, तर ही व्हॅल्यू याला झाली. मग तसाच समजा मी काहीच व्हॅल्यू देऊनच नाही राहिलो, इथून काही व्हॅल्यू रिटर्नच नाही करून राहिलो, म्हणून मी रिटर्न न करता, म्हणून इथून कोणती व्हॅल्यू रिटर्न करत नाही, म्हणून इथं काय लिहितो मी? वाईट. म्हणून याला काय म्हणतो आपण? रिटर्न टाइप. समजलं? तर पहिला लाईन, दुसरी लाईन, तिसरी लाईन तुमची संपली. पहिला वर्ड, दुसरा वर्ड, तिसरा वर्ड तुमचा वाईट संपला. आता सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे मेन. सर्वात महत्वाचा काय? तुमचा मेन. एक मिनिट, तुम्हाला मी थोडासा तुमचा आवाज डिस्टर्ब होत असेल, तो आवाज डिस्टर्ब होऊ नये त्यासाठी थोडासा आवाज कमी करून टाकतो. ओके, सर्वांना दिसत आहे स्क्रीन? येस ऑर नो? ओके, चला लक्ष द्या. आता आपण पब्लिक झाला आपला, स्टॅटिक झाला, आता वाईड झाला, आता आपण आलो मेन. ठीक आहे. तर मेन, इट इज द मेन डुअर ऑफ फंक्शन, मेन डुअर ऑफ प्रोग्राम. प्रोग्रामचा मुख्य दरवाजा. प्रोग्रामचा मुख्य दरवाजा. विदाउट मेन प्रोग्राम नॉट एक्झिक्यूट. विदाउट मेन प्रोग्राम नॉट एक्झिक्यूट. प्रोग्राम हा विदाउट मेन शिवाय एक्झिक्यूट होऊ शकत नाही. आणि प्रोग्राम ऑलवेज स्टार्ट फ्रॉम मेन, हे तुम्हाला माहिती आहे ना. प्रोग्राम ऑलवेज स्टार्ट फ्रॉम मेन. प्रोग्राम हा नेहमी मेन पासूनच सुरुवात होते.
जोही प्रोग्राम असेल जावाचा पकडा, सी लँग्वेजचा म्हणा की सी प्लस प्लसचा म्हणा, हा प्रोग्राम जो स्टार्ट होईल तो कुठून होणार, मेन पासून. म्हणून पब्लिक लिहितो आपण, नंतर स्टॅटिक लिहितो, नंतर लिहितो आपण वाईड, आणि नंतर आपण काय लिहितो, मेन. क्लिअर झालं. आता त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे स्ट्रिंग. स्ट्रिंग तुम्हाला माहित आहे, स्ट्रिंग इज द कलेक्शन ऑफ कॅरेक्टर. स्ट्रिंग इज द कलेक्शन ऑफ कॅरेक्टर. तर जेवढेही कॅरेक्टर असतील त्या सगळ्या कॅरेक्टरचं कलेक्शन जे काय असते, स्ट्रिंग असते. म्हणजे जे आपण याच्यामध्ये यूज करू ते स्ट्रिंगच्या फॉर्म मध्ये असते. म्हणून स्ट्रिंग जो आहे, इट इज अ कलेक्शन, इट इज अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर, इट इज अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर. स्ट्रिंग जो आहे तो कॅरेक्टरचं कलेक्शन आहे. आता तुम्ही विचार करत असाल, सर तुम्ही तर ऍप्लिकेशनवर घेत होते, तर आज थोडासा प्रॉब्लेम आला, आपण रोज रोज थोडी आता स्टुडंट प्रॉब्लेम फेस करतील है ना, म्हणून आज मी झूमची मीटिंग टाकली. काही स्टुडंटचं असं म्हणणं होतं, सर की झूमवर आम्हाला क्लास पाहिजे, तर म्हणून आपण आज झूमवर घेतला. ठीक आहे, तर उद्यापासून आपल्या ऍपवरच राहील चालू. तर इट इज अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स, कॅरेक्टरचं कलेक्शन. आणि दुसरी एक गोष्ट, याच्यानंतर हा आर्ग्युमेंट्स. आर्ग्युमेंटच्या ठिकाणी तुम्ही तुमचं नावही लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही, जेवढे आर्ग्युमेंट्स असतील. हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे तो इकडे लिहू शकता. तर ही तुमची सर्वात महत्वाची लाईन आहे. म्हणजे कोणताही प्रोग्राम लिहित असताना तुम्ही या गोष्टी लक्षात घ्या. सगळ्यात पहिले आपण क्लास लिहिणार. क्लास असाही लिहू शकतो. लक्ष द्या. आता क्लास मी म्हटलं डेमो, क्लास काय म्हटलं, डेमो. क्लास डेमो झाला की लगेच दुसरी लाईन तुमची वाईड मेन, म्हणजे पब्लिक स्टॅटिक. ठीक आहे, वाईड मेन एक्झिक्युशन सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. आणि त्याच्यानंतर स्ट्रिंग ARGS. ठीक आहे. आता पहा, इथं ब्रॅकेट तुम्ही इथं लावले, हे ब्रॅकेट इथेही लावू शकता. ठीक आहे, इकडे तिकडे चालले, पण ते कंपायलरवर डिपेंड करते की कंपायलर काय म्हणतं. त्यानं बाय डिफॉल्ट ब्रॅकेट स्ट्रिंग पाशी घेतले तर काही प्रॉब्लेम नाही. आणि पब्लिक स्टॅटिक वाईड मेनचा कलर चेंज झाला. त्याच्यानंतर हा क्लास डेमो जो आहे हा सेम टू सेम इथं आहे, इथं क्लास मेन आहे. आता याच्या समोर तुम्हाला कोणता कीवर्ड वापरायचा असेल तर लिहू शकता. जसं की पब्लिक लिहिला मी लिहू शकता, प्रायव्हेट लिहू शकता, प्रोटेक्टेड यस लिहू शकता. असे वेगवेगळे ऍक्सेस स्पेसिफायर तुम्ही याच्या ठिकाणी लिहू शकता. सर्वात इम्पॉर्टंट, सर्वात मुख्य आणि मेन लक्षात द्या. सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात द्या. काय की वेन एव्हर यू राईट द क्लास, जावा मध्ये विदाउट क्लास द प्रोग्राम इज नॉट पॉसिबल. सर्वात पहिला पॉइंट, विदाउट क्लास. जावा मध्येच नाही, इन ऑब्जेक्ट ओरिएंटेड, इन UP विदाउट object and class, without class not any possible. ठीक आहे, विदाउट क्लास आपण काही करू शकत नाही. म्हणजे यू मस्ट क्रिएट द क्लास फर्स्ट. सगळ्यात पहिला काय बनवावं लागते तुम्हाला, क्लास बनवावं लागते. तर मग क्लास बनवत असताना लक्ष द्या. आता क्लास बनवत असताना मी जर म्हटलं, क्लासचं नाव जर म्हटलं मी क्लास ए आहे, ठीक आहे, क्लास काय ए आहे, आणि त्याच्यानंतर मी लिहिलं पब्लिक स्टॅटिक वाईड मेन, पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग ARGS, स्ट्रिंग ARGS असं जर लिहिलं आपण, तर आता जेव्हाही हा प्रोग्राम तुम्ही सेव्ह करसाल ना, तर सेव्ह करत असताना, जेव्हाही आपण सेव्ह करतो तर सेव्ह करत असताना याचं क्लासचं नावच कंपल्सरी असलं पाहिजे. म्हणजे a.java. असं पहिले कंपल्सरी नव्हतं, असं पहिले कंपल्सरी नव्हतं. पण आता जावा मध्ये असं कंपल्सरी आहे की जो क्लास नेम राहील तोच त्याचा सेव्ह करसाल, त्याच नावाने तुम्ही सेव्ह करसाल. अदरवाईज तो प्रोग्राम एक्झिक्यूट होत नाही. मोबाईल मध्ये चालते, अँड्रॉइड मध्ये चालते, पण लॅपटॉप मध्ये, डेस्कटॉप मध्ये असं पॉसिबल नाही, असं बिलकुलही चालणार नाही. म्हणजे जोही क्लास लिहिसाल तो क्लास नेमनं नाव. आता पहा याच्यात बाय डिफॉल्ट होते असं. पहा इथं पहा क्लासचं नाव काय, मेन, आणि इथं पहा काय नावाने सेव्ह झाला, main.java. ठीक आहे. आता सिमिलरली असं दुसऱ्यासाठी समजा, आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे दुसरा क्लास घेतला मी, काय लिहिला, क्लास डेमो. सांगा बरं हा कशानं सेव्ह होणार, क्लास डेमो. हा सेव्ह कसा होणार डेमो, तर तुम्ही काय लिहिसाल, डेमो डॉट जावा. सर्वात बेसिक पॉइंट आहे, सर्वात महत्वाचा हा पॉइंट आहे. ठीक आहे, डेमो डॉट जावा. आज आपण अँड्रॉइड मध्ये प्रोग्रामिंग करून राहिलो, उद्या मी पूर्ण लॅपटॉपवर करून दाखवीन की कसं याला सेव्ह करायचं, याचं एक्झिक्युशन कसं करायचं, नोटपॅड++ वरती याचा प्रोग्राम कसा लिहायचा, CMD वरती कसं एक्झिक्युशन करणार आपण पुढच्या क्लासमध्ये करणार आहोत. आज पूर्ण अँड्रॉइड मध्ये पाहणार आहोत आपण. समजा इथं क्लास मी घेतला
रमन, क्लास काय घेतला? रमन. तर इथं नाव काय सेव्ह करसाल तुम्ही? रमन डॉट जावा. ठीक आहे, रमन डॉट जावा, हे सर्वात महत्वाचं आहे. आता एक अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट तुम्हाला समजून सांगतो की जसं आपण सी लँग्वेज मध्ये प्रिंटएफचा यूज करत होतो. कोणाचा? प्रिंटएफचा. हे सी लँग्वेज मध्ये हे काय करते? डिस्प्ले करते. जे याच्या आतमध्ये लिहू आपण ते डिस्प्ले करते. सिमिलरली सी प्लस प्लस मध्ये सी आउट लिहित होतो आपण आणि सी आउट पण काय करते? डिस्प्ले करते. काय करते? डिस्प्ले करते. ओके, तसाच जावा मध्ये पण सिमिलरली असं वापरले जाते ज्याचं नाव आहे, यस कॅपिटल पाहिजे पण लक्षात ठेवा, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. ठीक आहे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन. जसं आता मला हे डिस्प्ले करायचं आहे, ठीक आहे, तर सी लँग्वेज मध्ये मी लिहितो एसएमएच टेक सी लँग्वेज मध्ये. तर इथं डिस्प्ले होणार काय? एसएमएच टेक. सिमिलरली मला जर सी आउट लिहायचं असेल तर याच्यामध्ये लिहि एसएमएच टेक. तर इथे डिस्प्ले होणार एसएमएच टेक. सिमिलरली मला सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट म्हणजे जावा मध्ये प्रिंट करायचं असेल तर मी पण लिहिणार काय? एसएमएच टेक, डबल कोटेशन कंप्लीट, आणि त्याच्यानंतर इथं काय जे डिस्प्ले होणार ते एसएमएच टेक डिस्प्ले होणार. ठीक आहे, तर हा फरक आहे. म्हणजे याच्यामध्ये आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जावा प्रोग्रामिंग लँग्वेज हे कशी लँग्वेज आहे माहिती आहे काय? जावा प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये सी लँग्वेज पण येते आणि सी प्लस प्लस पण येते. याचं बेस्ट उदाहरण तुम्हाला इथं समजून सांगतो मी. जावा लँग्वेज मध्ये सी पण येते, सी प्लस प्लस येते. पहा आता लक्ष द्या, इथून एवढा पार्ट जो आहे पहा इथचा कॉमन आहे की नाही, हे गोष्ट पहा, आहे की नाही कॉमन? लक्ष द्या इकडे, हा जो एसएमएस टेक म्हटलेला आहे, एसएमएस टेक इथून एवढं सेम कॉमन आहे इथं. ठीक आहे ना? तर काही गोष्टी याच्यामध्ये कॉमन आहेत, म्हणजे काही सी लँग्वेजच्या आहेत तर काही सी प्लस प्लसच्या आहेत. म्हणून जावा ही एक हायब्रिड लँग्वेज आहे. कोणती लँग्वेज आहे? हायब्रिड लँग्वेज. हे फीचर्स मध्ये पाहून सर्वात महत्वाचा प्रश्न आहे येणारा एक्झाम मध्ये, कोणता? व्हॉट आर द फीचर्स ऑफ जावा प्रोग्रामिंग लँग्वेज. तो नंतर घेणार आहोत आपण, पण सगळ्यात पहिले याचं बेसिक पाहणार आहोत. हे तुमचे जेवढेही बेसिक कॉन्सेप्ट आहेत हे सगळेच्या सगळे बेसिक कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर करून देतो मी, तेव्हा कुठं आपण पुढे जाऊ शकतो. इथपर्यंत कोणाला डाऊट असेल तर विचारा. चला लक्ष द्या. तर सी लँग्वेज मध्ये आपण प्रिंटएफचा यूज करून डिस्प्ले करतो, तर सी आउट मध्ये आपण सी आउटचा यूज करून डिस्प्ले करतो, तर जावा मध्ये आपण सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएनचा यूज करून डिस्प्ले करतो. त्याच्यानंतर जावा हे एक हायब्रिड लँग्वेज आहे, कारण की याच्यामध्ये सी चे कॉन्सेप्ट येतात आणि याच्यामध्ये सी प्लस प्लस चे कॉन्सेप्ट येतात. या सगळ्यांचा बाप कोण आहे? जावा आहे. कोणाचा? सी आणि सी प्लस प्लस. म्हणजे सी आणि सी लँग्वेज या दोघांचेही अर्धे अर्धे कॉन्सेप्ट, म्हणजे ज्याचं सी आणि सी लँग्वेज हे चांगलं स्ट्रॉंग झालं त्याला सी प्लस प्लस चे पहिले 3 युनिट सोपे जातात. जावाचे पहिले 3 युनिट सोपे जातात. तर मग आता आपल्याला हे सिमिलरली इथं डिस्प्ले करायचं आहे, तर डिस्प्ले करण्यासाठी आपण काय करणार? तर इथं लिहिणार. ठीक आहे, तर लिहित असताना काय लिहिणार इथं पहा. आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जर डिस्प्ले करायचं असेल तर काय लिहायचं आहे, तर आपण लिहू काय? सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन. ठीक आहे, प्रिंट एलएन म्हणजे काय? प्रिंट लाईन. प्रिंट एलएन म्हणजे काय? प्रिंट लाईन. सिस्टीमचा अर्थ जसा आपण प्रिंट म्हणतो, तर हा सिस्टीमला सांगते की आउट म्हणजे काय? आउटपुट दे. कोणाचं? जे काही या ब्रॅकेटमध्ये देणार त्याचा आउटपुट दे, हा सांगते. तर मग हा इथं तुम्हाला आउटपुट देते, आणि आउटपुट देण्यासाठी तुम्ही जे काही याच्या आतमध्ये लिहिसाल ना, तर ते हा डिस्प्ले करते. तर आता आपल्याला हे डिस्प्ले करायचं आहे. ठीक आहे, तर डिस्प्ले करण्यासाठी त्याच्या आतमध्ये लिहू आपण एसएमएस टेक अकॅडमी. ठीक आहे, एसएमएस टेक अकॅडमी आपण लिहिलं आणि हे डबल कोटेशन काय करणार? कंप्लीट करणार. डबल कोटेशन कंप्लीट केलं.
सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन इन ब्रॅकेट लिहिलं SMS टेक अकॅडमी आणि याचे डबल कोटेशन कंप्लीट जो आहे ते इथं सिंगल पाहिजे. इथं डबल कोटेशन तर हा डबल कोटेशन कंप्लीट झाला. बस एवढीच लाईन आपण याच्या प्रिंट करून पाहू. पण आता ह्या सेम टू सेम मोबाईलमध्ये तुमच्या रन होईल, जसाच्या तसा मोबाईलमध्ये रन होईल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला हे जे फंक्शन्स आहेत हे जे आहेत हे जर सेव्ह करायचं असेल तर तुम्ही इथं जाऊन सेव्ह करू शकता. ठीक आहे. तर इथं वेगवेगळे फोल्डर्स आहे, याच्यावरती जाऊन तुम्ही पाहू शकता. इथं अंडू रेडू आणि सर्च करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बटन आहे शो जावा डॉक कोड फॉर्मॅट आणि इथं येईल फाईल. ठीक आहे. त्या फाईल वरती क्लिक करू शकता तुम्ही. दिसतं तुम्हाला या फाईल वरती सगळ्यात पहिले न्यू जर घ्यायचं असेल तर न्यू, ओपन करायचं असेल तर ओपन, तर सेव्ह करायचं असेल तर सेव्ह ॲज करायचं तर सेव्ह ॲज. तर आपण सेव्ह करून टाकू. जर हे सेव्ह करायचं असेल तर आपल्याला अलाउ तो ऍक्सेस मागते. आपल्या याची सेटिंग मध्ये जावं लागते. आपल्याला सेटिंग मध्ये जाऊन याचा ऑलवेज सेटिंग मध्ये जाऊन आपल्याला अलाउ करावं लागते. कारण की हा जो आहे हा इथं ऍक्सेस मागते, तर हा तुम्हाला ऍक्सेस क्लिअर करून द्यावा लागेल. ऍक्सेस क्लिअर झाला की मग बॅक याचं म्हणजे यांना अलाउ केलं आणि हा एका इंटरनल स्टोरेज मध्ये कुठेतरी हा काय करते सेव्ह होऊन जाते. कोणतं एक फोल्डर तुम्ही घेऊन घ्या. ठीक आहे. त्या फोल्डरमध्ये या एक नवीन फोल्डर बनवा किंवा एका कोणत्याही फोल्डरमध्ये जो काही डेटा आहे तो सेव्ह करून टाका. आता हा जो डेटा आहे ते सेव्ह केला आपण याच्यामध्ये. ठीक आहे. आणि सेव्ह करत असताना इथं पहा, इथं तुम्हाला दिसत असेल इथं काय न्यू फाईल डॉट जावा. तर इथं त्या फाईलचं नाव तुम्ही देऊ शकता. जर समजा जे काही फाईल लिहायचं असेल तर फाईलचं नाव, आता जे काही नाही जे क्लासचं नाव असते तेच या फाईलचं नाव असते. क्लासचं नाव काय आहे मेन आहे, MAIN स्मॉल लेटर मध्ये घेतला आपण. कशामध्ये घेतला स्मॉल लेटर मध्ये MAIN मेन. आणि इथं सेव्ह आहे, सेव्ह बटन केलं मी, सेव्ह ॲज केलं तर सेव्ह झालं. ते सेव्ह झाल्यानंतर बॅक येऊन जा आणि बॅक आल्यानंतर इथं याला एक्झिक्यूट कसं करायचं, या प्रोग्रामला एक्झिक्यूट किंवा रन कसं करायचं तर लक्ष द्या. सगळ्यात खाली इथं एक बटन दिसत असेल तुम्हाला येलो कलरचं, या बटनवरती क्लिक करायचं. बटनवरती क्लिक केलं की तो बटन असा रोल होते, एक्झिक्युशन त्याचं चालू करते आणि एक्झिक्युशन जे झालं त्याचा आउटपुट तुमच्या समोर तो इथं देते. याचा आउटपुट तुम्हाला कदाचित कमी दिसत असेल, त्याचा आउटपुट आलं SMS टेक अकॅडमी. याचा आउटपुट काय आलं SMS टेक अकॅडमी. तुम्हाला माहित आहे जसं स्क्रीनवरती येते सध्या हेडर फाईलची इम्पोर्ट फाईलची गरज नाही, याच्यामध्ये लायब्ररी फाईल डायरेक्ट असतात. इम्पोर्ट फाईल केव्हा येतात जेव्हा आपण स्कॅनर वगैरे वापरतो त्यावेळेस. ठीक आहे. आता तुम्हाला हे थोडंसं समोर न्यायचं आहे, तर समोर न्यायसाठी जसं C लँग्वेज मध्ये आपण कशाचा वापर करतो सांगा बरं. जर पुढे न्यायचं असेल आपल्याला स्पेस पाहिजे असेल तर आपण _T चा वापर करतो. कशाचा एक _T घेतला तर तो टॅब घेते. अजून _T जर घेतला आपण एक्स्ट्राचा _T घेतला तर तो अजून पुढे जाते. अजून एक्स्ट्राचा _T घेतला तो तेवढ्या टॅब घेतो. तो किती टॅब घेईन तो 3 टॅब घेईन. पहा आता सेव्ह करायचं असेल तर सेव्ह करा, नाही तर डायरेक्ट एक्झिक्यूट करून पहा, तो डायरेक्टली ऑटोमॅटिक त्यानं घ्यायला पाहिजे. घेतलं त्यानं. आता याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जेव्हा आपण कम्प्युटरवरती करतो तिथं सेव्ह करावं लागते. इथं ऑटोमॅटिक करते. हा कंपायलर तसा बनवला अँड्रॉइडचा, तो ऑटोमॅटिक सेव्ह करते. आता पहा हे SMS टेक अकॅडमी जे हे होतं हे तिकडे होतं चिपकून, पण आता हे जेव्हा आपण 3 टॅब लावला तर फर्स्ट टॅब, सेकंड टॅब आणि 3 टॅब लावल्यामुळे हा पुढे आला है ना. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, डिस्प्ले करण्यासाठी सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन चा यूज करू शकतो. हे तुम्ही पाठ करून घ्या. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन हा एक फंक्शन आहे, जो फंक्शनच्या आतमध्ये आपण जे लिहितो ते सगळं काय करते, हा डिस्प्ले करण्याचं काम करते. अजून एक वेळा समजून सांगतो मी, लक्ष द्या. काय लिहायला लागते आपल्याला, S कॅपिटल सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन म्हणजे प्रिंट लाईन, याच्या आतमध्ये जे काही लिहाल ते सगळं प्रिंट करते. इथं आपण 3 लाईन पुढे काउंट केलो कारण हा C लँग्वेजचा कॉन्सेप्ट आहे. _T म्हणजे पुढे जा, टॅब न्यू टॅब. ठीक आहे. टॅब त्याच्यानंतर इकडे येते T 2 स्लॅश पुढे जाते, अजून _T 3 स्लॅश. तुम्हाला जेवढं पुढे जायचं असेल तेवढं तुम्ही यानं जाऊ शकता. ठीक आहे. आता मला सांगा हा जर टॅब आहे, हा टॅब जर समजा पुढे स्पेस देते, हा यूज करण्यासाठी होते स्पेस देण्यासाठी. मग आता ही लाईन इथं न प्रिंट होता नवीन लाईनवर प्रिंट झाले पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला माहित आहे कोणाचा यूज करतो आपण _N चा. अजून एक _, म्हणजे एक _ लावला तर एक लाईन खाली जाईल,
2 बॅकस्लॅश लावले तर 2 लाईन खाली आणि 3 बॅकस्लॅश n लावले तर 3 लाईन आपण खाली जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला माहित आहे हे टॅब आहे म्हणजे पुढे स्पेस देण्यासाठी यूज केला जाते आणि वरच्या लाईन वरून खालच्या लाईनवर प्रिंट करण्यासाठी आपण न्यू लाईनचा यूज करतो. कोणाचा? न्यू लाईन साठी. हे सगळ्या बेसिक गोष्टी आहेत, सगळ्या झालेल्या आहेत, तरी आपण रिपीट करून राहिलो, तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे जर समजा तुम्हाला एखादी गोष्ट खालच्या लाईनवर प्रिंट करायचं, जसं हे चिपकून आहे, हे खालच्या लाईनवर प्रिंट करायचं असेल तर आपण यूज करतो न्यू लाईनचा. तर तो पण यूज तुम्हाला मी करून दाखवतो. इथून जर बॅक जायचं असेल तर इथं पहा एक बटन आहे, कोणतं आहे? बॅकचं. त्या बॅकवरती क्लिक करा तर डबल आपण आपल्या स्क्रीनवर येतो. कुठे येतो? स्क्रीनवर. ह्या सगळ्या ऍड येतात त्याच्यामध्ये, कारण की आपण ऑनलाईन हे सगळं आपलं आहे त्याच्यामुळे त्याच्यात थोडासा ऍड येणार आहे. कट करून टाका. आता इथं याच्या ठिकाणी मी अजून एक यूज करतो ज्याला आपण म्हणतो न्यू लाईन. काय म्हणतो? न्यू लाईन. तर इथं काय लिहिणार आपण? बॅकस्लॅश n. काय लिहिणार आहे? बॅकस्लॅश n. बॅकस्लॅश n मुळे काय होते की ही जे स्क्रीन आहे हा स्क्रीन काय येईल? खाली येणार. बॅकस्लॅश n मुळे काय येणार? स्क्रीन खाली येणार. स्क्रीन म्हणजे काय? हे जी लाईन आहे, हे डबल कोटेशन मध्ये जी लाईन लिहिलेली आहे हे जशीच्या तशी खाली येणार. तर आपण परत रन करू आणि रन केल्यानंतर जे चिपकून लाईन येत होती वरतं ते आता खाली आली, पण त्याच्यामध्ये टॅब नाही आला है ना. टॅबचं काम नाही केलं तर एक वेळा कोणतंही काम करणार तो. तर हा पहिले वापरून पाहू आपण. बॅकस्लॅश n परत एक्झिक्यूट करू, रन करून पाहू. वा, पहिले न्यू लाईन वर गेला तो. पहिले त्यानं काय केलं? नवीन लाईन वर गेला, नंतर जेवढे टॅब आहेत तेवढा तो पुढे आला. आता हा कुठेही आणू शकतो आपण, खाली घेऊन येऊ शकतो. ठीक आहे, तर असा आता आपण आपला डिटेल्स, ठीक आहे, एक फॉर्म फॉर्मॅट मध्ये करतो. पण लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही जावाचा प्रोग्राम लिहाल तर ऑलवेज स्टार्ट विथ द क्लास. ऑलवेज स्टार्ट विथ द क्लास. म्हणजे प्रोग्राम लिहिणं चालू केलं तर पहिले क्लास घ्यायचा. काय घ्यायचा? क्लास. म्हणजे तुम्ही काय लिहाल? सगळ्यात पहिले क्लास. काय लिहाल? क्लास. सगळ्यात पहिले क्लास. कोणाचा? स्टुडंटचा. क्लास कोणाचा? स्टुडंटचा सगळ्यात पहिले. आणि नंतर तुम्ही पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन जे काही आहे ते लिहू शकता. हे फॉर्मॅट आहे. हा जावाचा फॉर्मॅट आहे की जावामध्ये जोही काही प्रोग्राम असणार तो क्लास पासूनच स्टार्ट होते. विदाउट क्लास प्रोग्राम रन होणार नाही. ठीक आहे, तर हा क्लास आहे. क्लासचा ऑब्जेक्ट आपण नंतर तयार करणार आहोत. सध्या क्लासचा ऑब्जेक्ट तयार करायची गरज नाही, नॉर्मल आपण बनवलेला आहे. ठीक आहे, तर या क्लासचं जे नाव आहे ते आपण आता बदलून टाकू. या क्लासचं नाव आपण काय करून टाकू? स्टुडंट. क्लासचं नाव काय करून देऊ? स्टुडंट. आपण चेंज करणार आहोत नाव. ठीक आहे, तर क्लासचं नाव जे आहे ते आपण चेंज करणार आहोत. ओके, चला. तर इथं क्लासचं नाव जे आहे ते आपण स्टुडंट, मेनही असला तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आता याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले डिटेल्स लिहू स्टुडंटची. ठीक आहे, SMS टेक अकॅडमी किंवा स्टुडंटचं नाव. तर इथं आपण सगळ्यात पहिला जो प्रोग्राम लिहू तो लिहू आपण काय? स्टुडंट नेम. स्टुडंट नेम. ठीक आहे, स्टुडंट नेम. इथं आपण लिहिला स्टुडंट नेम. स्टुडंट नेम जे काही लिहायचं असेल ते स्टुडंट नेम आपण लिहू शकतो. तर इथं स्टुडंट नेम लिहू आपण, जसं की तेजस थरेजा. ठीक आहे, तेजस थरेजा हे स्टुडंट नेम आहे. आता सिमिलरली असं आपण कितीही स्टेटमेंट याच्यात यूज करू शकतो. कितीही स्टेटमेंट यूज करू शकतो. पण आता याच्यानंतर जे काही स्टेटमेंट आपण लिहिणार त्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला बॅकस्लॅश टी वापरू शकता, न्यू लाईन यूज करू शकता. आता इथं स्टुडंट नेमच्या नंतर तुम्ही काय लिहाल? मोबाईल नंबर. स्टुडंट नेमच्या नंतर काय येणार? मोबाईल नंबर. मोबाईल नंबर. मोबाईल नंबर लिहिला, स्टुडंट मोबाईल नंबर. आता मोबाईल नंबर जो काही असेल तो आपण इथं डिस्प्ले करू शकतो. जसं की आपल्याला वाटते त्या फॉर्मॅटमध्ये आपण लिहू शकतो. 9623155648 2 4 6 8 10. एक जास्त आला वाटते. 2 4 6 8 10 मोबाईल नंबर. त्याच्यानंतर सिमिलरली आपण त्याचा काय करू शकतो? ऍड्रेस लिहू शकतो.
किंवा जे काही डिटेल्स असेल, ऍड्रेस, ठीक आहे, ऍड्रेस लिहू आपण. ऍड्रेस लिहिणार. ऍड्रेस लिहित असताना काय लिहू आपण इथं, गणेश नगर, नागपूर. ठीक आहे, गणेश नगर, नागपूर. आता एवढं जे लिहिलेलं आहे हे एवढंच आपण रन करून पाहू आणि याचं आउटपुट काय ते पाहू. मी सेव्ह नाही केलं याच्यामध्ये सेव्ह करायची काही गरज नाही. प्रोग्राम ऑटोमॅटिक सेव्ह होते आणि ऑटोमॅटिक सगळं रन होते. आता हे काय केलं मी, हे जे आहे बॅकस्लॅश जेवढं आहे तसंच राहू दिलं मी, हे तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून. मग स्टुडंट नेम काय आला, तेजस थरेजा. त्याच्यानंतर मोबाईल नंबर काय आला, 9623155468. ऍड्रेस काय आला, गणेश नगर, नागपूर. तर आपण जसंही लिहू आपण. आणि दुसरी गोष्ट माहिती आहे का, या सर्वांच्या याच्यामध्ये न्यू लाईन आलं. जर मी न्यू लाईन काढला ना, तर न्यू लाईन मध्ये जर काढून घेतलं तर हे चिपकून येतील. हे सगळे प्रोग्राम एकमेकाला चिपकतील. जसेच्या तसे एकमेकाला काय होणार, चिपकून जातील. पहिला प्रोग्राम, पहिली लाईन, दुसरी लाईन, तिसरी लाईन एकमेकाला चिपकतील. पहा कसा. हे जे न्यू लाईन आहे हे काढले आपण. समजा फॉर एक्झाम्पल आपण न्यू लाईन काढून घेतली. इथली न्यू लाईन काढली, आपण रिमूव्ह केली. हे न्यू लाईन काढली. आता न्यू लाईन काढल्यानं फरक हा पडेल की सगळे एका लाईन खाली एक लाईन, पहा स्पेस निघूनच गेला त्याच्यातला. स्टुडंट नेम, त्याच्या खाली काय आला, मोबाईल नंबर, आणि त्याच्या खाली काय आला, ऍड्रेस. हाच प्रोग्राम आपण सेम टू सेम ऑनलाईन करू शकतो. करू शकतो ऑनलाईन. हा सेम टू सेम प्रोग्राम आपण ऑनलाईन करू शकतो. तर आज तुम्ही शिकले सिंपल जावा प्रोग्राम कसा लिहायचा. याचा स्क्रीनशॉट ओढू शकता सध्या तुम्ही. सिंपल जावा प्रोग्राम कसा लिहायचा हे तुम्हाला शिकवलं मी. आणि यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवा. हा जेव्हा प्रोग्राम लिहू आपण, त्या प्रोग्रामचा क्लास नेम, सगळ्यात पहिली गोष्ट क्लास नेम डॉट जावा एक्सटेन्शन असणारच, हे सर्वात महत्वाचं आहे. क्लास नेम डॉट जावा हे सर्वात महत्वाचे आहे. क्लास नेम डॉट जावा असणं गरजेचं आहे. जे क्लास नेम असेल तेच डॉट जावा. ठीक आहे. आता याचा पहिला प्रोग्राम हा आपण अँड्रॉइड सिस्टीमवर पाहिला. कुठं पाहिला, अँड्रॉइडवर. आता हे सेम टू सेम आपण पाहणार पुढच्या क्लासमध्ये ऑनलाईन कसा रन होणार, प्लस डेस्कटॉपवर कसा रन होणार. डेस्कटॉप पण आहे आपल्याकडे. तर हा ऑनलाईन प्लस डेस्कटॉपवर कसा रन होणार प्रोग्राम. आणि सिंपल प्रोग्राम आपण सगळ्यात पहिले प्रोग्रामिंग पासूनच सुरुवात करणार आहोत. त्याचं कारण असं आहे की तुमचं सी लँग्वेज आणि C++ पक्का झालेला आहे. त्याच्यामुळे आपण जावामध्ये सगळ्यात पहिले प्रोग्रामिंग शिकू. काय शिकू, प्रोग्रामिंग. आणि नंतर काय शिकणार आपण, थेरी. पहिले प्रोग्राम पहिल्या युनिटचे, आणि मग नंतर आपण शिकणार काय, थेरी. काऊन, त्याचं कारण सी लँग्वेज आणि C++ चे बेसिक कॉन्सेप्ट पक्के आहे. नसतील तर बेसिक कॉन्सेप्ट आपण याच्यामध्ये क्लिअर करणार आहोत. जे कॉन्सेप्ट तुमचे सुटले असेल, इफ एल्स, व्हाईल, स्विच, डू व्हाईल लूप, फॉर लूप, जे कॉन्सेप्ट तुमचे सुटले असतील ते सगळेच्या सगळे तुमचे कॉन्सेप्ट याच्यामध्ये क्लिअर होते. ठीक आहे. आता ज्याही विद्यार्थ्यांना जावा प्रोग्रामिंगचा क्लास लावायचा असेल तर जावा प्रोग्रामिंगचा ऑनलाईन क्लासची फीस जी आहे ते सध्या आपली 2500 रुपये आहे. पण जर तुम्ही डायरेक्ट 15 तारखेच्या अगोदर दिले तर तुम्हाला 2000 रुपये फीस पडेल. ठीक आहे. दुसरा सब्जेक्ट आपला DCN. कोणता, DCN सब्जेक्ट आहे. तर DCN सब्जेक्ट जर समजा तुम्हाला लावायचा असेल ऑनलाईन, तर ऑनलाईन साठी त्याची फीज आहे 2500 रुपये. पण डायरेक्ट दिले तर 2000 रुपये, सिंगल सब्जेक्ट लावायचा असेल तर. पण तुम्ही JPR म्हणजे जावा प्रोग्रामिंग प्लस DCN लावला, एका सोबतच जर फीज द्यायची असेल किंवा इन्स्टॉलमेंट द्यायची असेल तर 5000 रुपये. आणि जर समजा डायरेक्ट द्यायचं असेल तर 3000 रुपये तुम्हाला एका इन्स्टॉलमेंट, आणि 15 डिसेंबरच्या अगोदर तुम्हाला ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही जे काही असेल ते तुम्हाला पैसे भरणे आहे. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा असेल तर ते एवढी फीस करून आपला क्लास कन्फर्म करा आणि आपल्या क्लासचे ऍडमिशन करून घ्या. आणि ऍप्लिकेशन जर समजा डाउनलोड केलं नसेल तर ऍप्लिकेशन आपलं डाउनलोड करा. काही प्रॉब्लेम असेल तर मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. नंबर तुम्हाला ऑलरेडी आपल्या ग्रुपवर आहे तरी सांगून देतो, 9623188460. तर आज आपण सिंपल जावा प्रोग्राम कसा लिहायचा आहे ते आपण इथं लाईव्ह तुमच्या समोर डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवलं अँड्रॉइड वरती. उद्या आपण ऑनलाईन आणि डेस्कटॉप वरती लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन करून पाहणार. काही प्रॉब्लेम असेल तर कॉन्टॅक्ट करा. ओके.